नमस्कार, स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये। आजची रेसिपी आपण पाहणार आहोत ती आहे लाल भोपळ्याचे घारगे। अतिशय पौष्टिक अशी रेसिपी आहे। लाल भोपळा हा आपल्या शरीरासाठी खूप पोषक आहे। त्यामध्ये विटॅमिन ए, विटॅमिन बी, विटॅमिन ई, विटॅमिन सी, कॅल्शियम, प्रोटीन, अँटीऑक्सिडंट, फायबर, फॉलिक ॲसिड, कार्बोहायड्रेट्स असे भरपूर पोषक घटक आहेत। ते आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर आहेत। डोळ्यासाठी चांगला आहे, रोगप्रतिकारशक्ती वाढते, श्वसनासाठी पण चांगला आहे, वजन कमी होतं, त्यात ऊर्जा मिळते आपल्याला आणि हृदयासाठी पण चांगला आहे। तर एवढा चांगला भोपळा मग आपल्याला खाल्लाच पाहिजे। मग तो खाल्ला जात नाही, म्हणून आज आपण त्याचे घारगे बनवणार आहोत। साल काढून घ्यायचं आहे, फोडी करून आपल्याला वाफवून घ्यायचे आहेत किंवा कुकरच्या 2 शिट्ट्या होऊ दिल्या तरी चालतील। कुकरमध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे, उकळून घ्यायचं आहे। लगेच उकडतो तो, 2 शिट्ट्या होऊ द्यायच्या आहेत। उकडून झालेला आहे, आता काढून घेऊया। लाल भोपळ्याला काही भागामध्ये काशीफळ भोपळा देखील म्हणतात। हा भोपळा उपवासाला पण चालतो। जर तुम्हाला उपवासासाठी बनवायचे असतील तर त्यामध्ये तुम्ही साबुदाण्याचं पीठ किंवा बगरीचं पीठ टाकू शकता, पण आज आपण रेग्युलर बनवतोय म्हणून आपण गव्हाचं पीठ टाकणार आहोत। गूळ घालायचा आहे, गुळाची पावडर घालायची आहे किंवा किसून घातला तरी चालेल। गव्हाचं पीठ जेवढं मावेल तेवढं घालायचं आहे। घट्ट गोळा बनवून घ्यायचा आहे। तांदळाचं पीठ घालायचं आहे 2 ते 3 चमचे आणि खसखस घालायची आहे आणि ह्या पिठाचा आपल्याला घट्ट गोळा बनवून घ्यायचा आहे। कणिक ज्या पद्धतीने घट्ट गोळा करतो आपण, अगदी त्याच पद्धतीने करायचं आहे आपल्याला। थोडंसं पीठ लागतंय म्हणून अजून घालत आहे। वेलची पूड, मिक्स करून घ्यायचं आहे। तेल लावायचं आहे म्हणजे गोळा हाताला चिकटणार नाही। आणि आता आपल्याला घारगे बनवून घ्यायचे आहेत। पुऱ्या ज्या पद्धतीने बनवतो अगदी त्याच पद्धतीने आपल्याला हे घारगे बनवायचे आहेत। हे घारगे जर तुम्ही प्रवासात घेऊन गेला तर 15 ते 20 दिवस या घारग्याला काहीच होत नाही। लाटून घ्यायचे आहेत आणि आता तळून घेऊया। तेल गॅसवर ठेवलेलं आहे मी गरम करण्यासाठी। तेल आपलं तापलेलं आहे, आता तळून घेऊया। मीडियम गॅसवर आपल्याला तळून घ्यायचे आहेत। थोडेसे लालसर तळायचे आहेत म्हणजे खायला खूप छान लागतात। आपण तांदळाचं पीठ घातलं आहे त्यामुळे कुरकुरीत लागतात। झाऱ्याने थोडं थोडं दाबायचं आहे म्हणजे छान फुगतात। बघू शकता आपले घारगे खूप छान फुगलेले आहेत।
मुलांच्या डब्यासाठी पण आपण देऊ शकतो. तळून घ्यायचे आहे. एक एक तळून झालेले आहेत माझ्या. बघू शकता खूप छान आपले घारगे झालेले आहेत. मस्त फुगलेले आहेत. नक्की बनवून बघा. आतमध्ये पण बघू. आतमध्ये पण छान फुगलेले आहेत. मस्त होतात. व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.